तर बघा मैत्रिणींनो, आपण जेव्हा आता ह्या उन्हाळ्यामध्ये जर दुपारचं कुठे घराच्या बाहेर पडलो शॉपिंगला किंवा काही पण आणण्यासाठी किंवा काही कामानिमित्त जर आपण बाहेर गेलो तर आपण नक्कीच कोल्ड्रिंक हाऊसमध्ये जातो किंवा गाड्यांवरती ज्यूस सरबत काहीतरी पितो, कारण थंड असं काहीतरी आपल्याला दुपारच्या वेळेस घ्यावंसं वाटतं. आणि जर घरी असो आपण त्यावेळेससुद्धा दुपारच्या वेळेस काहीतरी प्यावंसं वाटतं किंवा आपल्या घरामध्ये बाहेरून कुणी आलं तर त्यांनाही आपण थंडगार असं काहीतरी करून देतो, सरबत किंवा काही पण कोल्ड्रिंक काही पण आपण थंड असं प्यायला देतो. पण आता घरामध्ये आपण जर मुलांसाठी काही फळं आणलेली असतील तर मुलं खात नाहीत, तर ती तशीच खराब होऊन आपण बाहेर फेकून देतो. तर त्याच फळांपासून आपण जर ज्यूस बनवून त्या मुलांना जर दिला तर मुलं आनंदाने नक्कीच पिणार. तर तुम्ही आता हे सफरचंद जे आहेत याचा ज्यूस घरी बनवला, गाड्यांवर जसा मिळतो तसाच अगदी आपण घरीसुद्धा बनवू शकतो. तर त्याच पद्धतीने तुम्ही बनवून घरी मुलांना तुम्ही देऊ शकता. चला तर मग आज सफरचंदाचा ज्यूस गाड्यांवर जसा मिळतो तसा कसा करायचा ते आज आपण पाहणार आहोत. तर पहिल्यांदा बघा आता आपण काय करणार आहोत. पहिल्यांदा आपण शुगर सिरप आपल्याला तयार करायचं आहे. तर मी गॅसवरती पॅन तापायला ठेवलेला आहे. त्यामध्ये 1 वाटी साखर टाकली आणि 1 वाटी पाणी टाकलेलं आहे. तर आता ही साखर जी आहे आपल्याला पाण्यामध्ये विरघळून घ्यायची. आपल्याला पाक जास्त करायचा नाही आहे, 1 तारी किंवा 2 तारी, फक्त आपल्याला साखर जी आहे ती पाण्यामध्ये विरघळून घ्यायची. तर आपल्याला मीडियम गॅसवरती ही जी साखर आहे पाण्यामध्ये विरघळल्यानंतर जेव्हा पाण्याला उकळी येते त्यानंतर आपल्याला अगदी थोडंसं अगदी चिकट अशा जर पाक झाला की आपल्याला गॅस बंद करायचा. तर बघा आता साखर विरघळल्यानंतर आता या पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण गॅस बंद करायचा. तर मी गॅस बंद केलेला आहे. आता हा जो पाक आहे किंवा साखरेचं पाणी आहे थंड होतंय तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया. तर आता आपण जे ज्यूस करणार आहोत तर अर्धा लिटर दुधापासून आपण सफरचंदाचा ज्यूस करणार आहोत. तर अर्धा लिटर दुधासाठी आपण 2 ते 3 सफरचंद वापरणार आहोत. तर हा जो ज्यूस आहे तो आपण पिता पिता खाणारसुद्धा आहोत. तर आता अर्धा लिटर दुधामध्ये आपण 2 सफरचंदाच्या साली काढून घेणार आहोत. तुम्हाला जर जास्त त्यामध्ये खायला आवडत असेल तर तुम्ही तिसरंही सफरचंद त्यामध्ये वापरू शकता. तर आता मी पहिल्यांदा 2 सफरचंदाच्या साली काढून घेते. तर अगदी सगळ्या बाजूनी व्यवस्थित अशी साल काढून घ्यायची. जर आपल्याला ज्यूस पिताना साल जर मध्ये आली तर ती थोडीशी कडवट लागेल किंवा ज्यूस चांगला लागणार नाही. त्यामुळे सगळीकडून व्यवस्थित अशी साल काढून घ्यायची. आणि आता कडेचे जे 2 भाग आहेत हे जे देठाचे तर ते सुद्धा व्यवस्थित काढून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आता दोन्ही सफरचंदच्या साली आपण काढून घेणार आहोत. तर बघा आता दोन्ही सफरचंदच्या साली आपण काढलेल्या आहेत. आता हवेशी संपर्क आल्यानंतर हे सफरचंद काळे पडतात. त्यासाठी आपण आता एका भांड्यामध्ये ठेवून ते झाकून बाजूला ठेवून देणार आहोत. तर आता ही पण तयारी आपली झालेली आहे. तर आता मी एक भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आता दुधाची जी पिशवी आहे, म्हशीचं दूध आहे, थंड फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं तर ते मी डायरेक्ट भांड्यामध्ये काढून घेते. तर आता गाड्यांवरती जे ज्यूस आपण पितो तर ते डायरेक्ट दूध जे असतं पिशवीचं तर ते डायरेक्ट वापरतात. ते तापवत वगैरे काही नाही. तुम्हाला जर तसं आवडत नसेल तर तुम्ही तापवून फ्रीजमध्ये थंड करून हे दूध घेऊ शकता. पण मी डायरेक्टच आता हे पिशवीचं दूध त्यामध्ये घेतलेलं आहे. पण आपण जे गाड्यांवर मिळतं ज्यूस तशाच पद्धतीने करतोय म्हटल्यावरती अगदी तसंच करतोय. आता हे शुगर सिरप आपलं थंड झालेलं आहे. तर आता हे दूध गोड होण्यासाठी जेवढं तुम्हाला आता गोड आवडत असेल तसं तुम्ही टाकू शकता. मी 1 ते 1.5 पळी जवळपास हे शुगर सिरप त्यामध्ये टाकलेलं आहे. आणि आता ॲपल सिरप त्यामध्ये टाकायचं आहे. मी जवळपास 4 ते 5 चमचे ॲपल सिरप आहे ते त्यामध्ये टाकलेलं आहे. आता त्यामध्ये पुन्हा केशरी रंग टाकायचा आहे. तर आता रंग तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. पण आता आपण गाड्यांवर जसं मिळतं ज्यूस तसं करतोय त्यामुळे मी रंगसुद्धा त्यामध्ये टाकलेला आहे. तुम्हाला नसेल आवडत तर नाही टाकला तरीसुद्धा चालेल. आता हे सगळं आपण आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सगळं मिक्स केल्यानंतर त्यात टाकणार आहोत आपण बर्फाचे खडे. तर जवळपास आता 10 ते 15 आपण आईस क्यूब त्यामध्ये टाकूयात. अगदी छोटे छोटे आहेत. हे दूध
चांगलं थंड होण्यासाठी जवळपास 10 ते 15 आईस क्यूब टाकलेले आहेत मी. आणि आता त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला इसेन्स. तर ॲपल इसेन्स आपण टाकतो आहे त्यामध्ये. तर आता बघा सगळं व्यवस्थित आता आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हा ज्यूस जो आहे तो बनवायला अतिशय सोपा आहे. आता मुलं जर फळं खात नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही ज्यूस त्यांना बनवून दिला तर अगदी आनंदानेच पितील ते. आता उन्हाळ्यात आपण काहीतरी त्यांना थंडगार करून देतोच, तर मग त्याऐवजी हा ज्यूस वगैरे अशी करून जर दिले तर आवडीने पितील. तर बघा आता डायरेक्टच आपण आता खोबरं खिसण्याची जी खिसणी असते त्याने हे 2 जे सफरचंद आहेत ते त्यामध्ये डायरेक्ट आपण खिसून घ्यायचे. तर मधले जे भाग असतो त्यामध्ये बिया असतात, तर कडेकडेचेच आपण सर्व खिसून घ्यायचं आहे आणि मधला भाग तसाच ठेवायचा. तर सर्व बाजूने आपण चांगलं खिसून घ्यायचं आहे. तर बघा आता दोन्ही सफरचंद आपण खिसून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने आता हा ज्यूस बघा आपला रेडी झालेला आहे. तर तुम्ही बघू शकताय. तर तुम्हाला आता मी पळीने हलवून दाखवते. हे बघा. तर मस्त पिता पिता खाता येईल असा हा ज्यूस बनलेला आहे. तर त्याचा रंग टेक्स्चरसुद्धा खूप मस्त आलेला आहे आणि चवसुद्धा खूप भन्नाट आहे. अगदी उन्हातून कुणी आलं किंवा दुपारच्या गरमीच्या वेळेस हा जर ज्यूस पिला तर मन अगदी शरीर खूप तृप्त होऊन जातं. त्यामुळे नक्की या उन्हाळ्यात हा ज्यूस जो आहे तो एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट करून पण सांगा. तर आता चला आपण ग्लासमध्ये काढून घेऊयात. तर अर्धा लिटर दुधामध्ये आपले जवळपास 3 ते 4 ग्लास नक्कीच भरतात. हवं तर तुम्ही थोडंसं त्यामध्ये बर्फ टाकू शकता जास्त. आणि मस्त गाडीवरती जसा मिळतो तसाच हा सफरचंदाचा ज्यूस आपला तयार झालेला आहे. हा बाहेर जसा मिळतो त्याहीपेक्षा टेस्ट छान आणि चांगला असा कमी खर्चात आपण घरी बनवू शकतो. तर तुम्हाला हा ज्यूस कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल, अजून जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. कारण सबस्क्राईब केल्यानंतर आपले दररोज जे व्हिडिओ अपलोड होतात त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि पहिल्यांदा तुम्हाला व्हिडिओ आपले पाहायला मिळतील. तर चला मग भेटूयात अशा छान छान रेसिपींच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या भागात. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.